नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण राज्यशास्त्र विषयामध्ये निवडणूक आयोग हा मुद्दा समजून घेणार आहे। निवडणूक आयोग हा या इलेक्शनमुळे चर्चेमध्ये आहेच, पण रिसेंटली काही अपॉइंटमेंट झाल्या, काही या निवडणूक आयोगामध्ये राजीनामे सुद्धा देण्यात आलेत आणि बराचसा कॉन्ट्रोवर्शियल विषय बनला आहे। तर याच्याविषयीची पूर्णच माहिती एकदाच आपण बघू, म्हणजे एक्झाममधले प्रत्येक प्रश्न तुम्हाला टॅकल करता येतील। हे लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरचे PDF आमच्या टेलिग्राम चॅनलतून नक्की डाउनलोड करा, याचा भरपूर फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होईल। डायरेक्टली मी मुद्द्याकडेच येतोय। निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग हा मुद्दा आपल्या येणाऱ्या राज्यसेवा, संयुक्त गट ब, संयुक्त गट क एकूणच सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असलेला विषय आहे। या मुद्द्यावरती एक्झाममध्ये आत्ता करंट ओरिएंटेड कसा क्वेश्चन येऊ शकतो, तर असं काहीतरी तुम्हाला दिसू शकतं। खालीलपैकी कोणाची निवड निवडणूक आयुक्त म्हणून झालेली आहे? तर रिसेंटली 15 मार्च रोजी 2 व्यक्तींची निवड निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे। आता हा निवडणूक आयोग जो आहे ना, याची रचना तुम्ही बघाल तर याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि त्याखाली 2 निवडणूक आयुक्त आहेत। ओके, म्हणजे एकूण 3 सदस्यीय आयोग आहे हा, ज्यामध्ये जे 2 इतर सदस्य आहेत त्यांनी राजीनामे दिले होते आणि त्याच्यामुळे ती पदं रिक्त आहेत आणि आता तर इलेक्शन आले, त्याचं तुम्हाला माहिती आहे की टाइम टेबल पण डिक्लेअर झाले, म्हटल्यावरती ती 2 पदं लवकरात लवकर भरणं गरजेचं सुद्धा होतं आणि आता रिसेंटलीच त्या 2 व्यक्तींची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामध्ये एक आहेत ज्ञानेश कुमार आणि दुसरे म्हणजे सुखबीर सिंग संधू। मी तुम्हाला अगदी सिंपल क्वेश्चन विचारतोय, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, त्यांचं नाव काय, हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून कळवा। या 2 व्यक्तींची निवडणूक आयुक्त म्हणून ज्यावेळेस नियुक्ती करण्यात आली आहे, तर ही नियुक्ती 3 सदस्यीय समितीने केली आहे। त्यामध्ये पंतप्रधान असतात त्या समितीमध्ये, दुसरे सदस्य असतात विरोधी पक्ष नेते जे की सध्या आहेत काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, आणि तिसरे जे सदस्य असतात या समितीमध्ये ज्यांच्याकडून या निवडणूक आयुक्तांची निवड केली जाते, तर ते असतात कॅबिनेट मिनिस्टर। ओके, आता याच पद्धतीला कुठंतरी मागं सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं। त्याच्याविषयी ऑलरेडी मी एक लेक्चर घेतलेलं आहे, 50-55 हजार जणांनी ते बघितलं आहे। जर तुम्ही ते मिस केलं असेल तर प्लीज ते एकदा बघा, म्हणजे मागे एक 5-6 महिन्यांपूर्वी हा विषय चर्चेत का होता याचा अंदाज तुम्हाला येईल। त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला इथं या कॉर्नरमध्ये सुद्धा देईन। भारतीय निवडणूक आयोग जो आहे याची स्थापना 15 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेनुसार करण्यात आली आहे, म्हणजेच ही आपल्या राज्यघटनेतली एक घटनात्मक संस्था आहे। भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे। 25 जानेवारीला याची स्थापना झाली आहे ना, म्हणून आपण 25 जानेवारी हा नॅशनल वोटर्स डे म्हणून सुद्धा साजरा करतो, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। ही जी घटनात्मक संस्था आहे ना निवडणूक आयोग, तर हे भारतामध्ये लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राज्यांच्या विधान परिषदा, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तर या सगळ्या पदांच्या निवडणुकांचं व्यवस्थापन करण्याचं काम करते। राज्यामध्ये ज्या पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका होतात ना, त्यांच्यामध्ये मात्र भारतीय निवडणूक आयोग काही करत नाही, म्हणजे त्यांचं काही हे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही। हा अगदी म्हणजे ऑड वन आउट पॉईंट आहे, हा लक्षात असायला पाहिजे। राज्यांमध्ये ज्या पंचायतीच्या नगरपालिकाच्या निवडणुका होतात याच्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे। घटनात्मक तरतुदी या आयोगाविषयी काय काय दिल्यात आणि त्या कुठं आहेत ते आपण बघूयात। या आयोगाचे सगळे अधिकार, त्यामध्ये होणाऱ्या नियुक्ती, त्यांचे कर्तव्य हे आपल्या राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये दिलेले आहेत। भाग 15 मध्ये कलम 324 पासून ते कलम 329 यांमध्ये या सगळ्या आयोगाच्या तरतुदी दिलेल्या आहेत। त्या कशा, तर कलम 324 जे आहे तर हे निवडणुकीचे देखरेख करणं, दिशा त्याची ठरवणं, नियंत्रण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे किंवा हे आयोगाकडे सोपवण्यात आलेलं कार्य आहे। कलम 325 नुसार धर्म, वंश, जात किंवा लिंग या कोणत्याही आधारावरती कोणत्याही व्यक्तीला समावेश करण्यासाठी अपात्र किंवा विशेष मतदार यादीत समाविष्ट केल्याचा दावा करता येणार नाही, अशी सुद्धा तरतूद आहे। म्हणजे काय की एखाद्याचा धर्म किंवा त्याचा वंश किंवा त्याची जात किंवा त्याचं लिंग या आधारावरती त्या पर्टिक्युलर व्यक्तीला
अपात्र ठरवता येणार नाही आहे मतदानापासून, किंवा त्याला काही विशेष मतदार यादीमध्ये समाविष्ट केलंय असा सुद्धा दावा करता येणार नाही आहे. ओके, म्हणजे एकूणच धर्म, वंश, जात किंवा लिंग याच्यावरती, या आधारावरती कुठल्याही व्यक्तीवरती भेदभाव करता येणार नाही. कलम 326 जे आहे हे लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारावरती घेतल्या जाव्यात अशा पद्धतीच्या दिशा दाखवण्याचं काम हे कलम 326 कडून केले आहे. कलम 327 कशासाठी आहे तर राज्यांच्या विधानमंडळांच्या निवडणुकांसंदर्भात तरतुदी करण्याचा संसदेला अधिकार आहे अशा प्रकारच्या तरतुदी या कलम 327 मध्ये दिल्यात. ओके, आता हा तर संसदेला अधिकार दिलाय कलम 327 ने, पण राज्याच्या विधानमंडळाला पण त्यांच्या राज्याच्या विधिमंडळाच्या निवडणुका कशा घेतल्या जाव्यात या संदर्भात काहीतरी अधिकार असले पाहिजेत, हे कलम 328 ने त्यांना दिलेलं आहे. म्हणजे राज्यांच्या विधानमंडळाच्या निवडणुकांच्या संदर्भात ज्या काही तरतुदी करायच्यात याचा अधिकार त्या राज्याच्या विधिमंडळाला सुद्धा दिलेला आहे, आणि तो आहे कलम 328च्या अंतर्गत. ओके, आणि कलम 329 सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि याच्यामुळेच मला वाटतं की निवडणुका ह्या आपल्या देशामध्ये न्यायप्रणालीपासून थोड्याशा वेगळ्या ठेवण्यात आल्यात. ते कसं तर कलम 329 नुसार निवडणूक प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध आहे. निवडणुकांचा जो काही रिझल्ट येतोय किंवा निवडणुकांसंदर्भात जी काही घडामोडी घडतायत यांच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही याच्या संदर्भातलं ते कलम आहे. ओके, अतिशय महत्त्वाचं कलम आहे, आणि याच कलमामुळं मला वाटते की कुठंतरी आपल्या निवडणुका ऑन टाईम होतात, निवडणुका झाल्यावरती लगेच निकाल पण लागतात. नाहीतर काय झालं असतं, उठसूट ज्यांनी त्यांनी PIL काहीतरी दाखल कर, याचिका दाखल कर, आणि ह्या निवडणुका फेअर नव्हत्या किंवा काय असं नाही का, सगळ्या कोर्टामध्ये निवडणुकांचेच केसेस लागले असते आणि निवडणुकांचे निकाल आपल्याला लवकर मिळालेच नसते बघायला. ओके, थोडंसं मी तुम्हाला अवांतर सांगू का, सर्वोच्च न्यायालय सगळ्या निवडणुकांवरती देखरेख ठेवण्याचा अधिकार बाळगणारी एक संस्था आहे. त्यांनी रिसेंटली केलं होतं की या निवडणूक आयोगामध्ये नियुक्ती कशी करायची, त्याच्यात 3 सदस्यीय पॅनल बनवा. एक असतील पंतप्रधान, दुसरे असतील विरोधी पक्षनेते, आणि तिसरे म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील. तर आम्ही सुद्धा याच्यामध्ये येतो यांची निवड करण्यासाठी, असं सर्वोच्च न्यायालयाचा दावा होता. म्हणजे त्यांनी तशा प्रकारे तरतूद करायला सांगितली होती, पण केंद्राने त्याला पलटण्यासाठी कायदा पण घेऊन आलेला आहे. म्हणजे त्याच्यानुसार जे तिसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही जी पोस्ट होती तिसरे सदस्य म्हणून, त्यांच्याऐवजी कॅबिनेट मिनिस्टर त्या पदावरती असतील. मग आता हे मी तुम्हाला का सांगतोय बघा की सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक आयोगावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण बघायला गेले ना तर सर्वोच्च न्यायालयामधल्या निवडणुकांचं काय, म्हणजे निवडणुका नाही होत तिथं, पण ज्या नियुक्त्या होत आहेत ना त्या तुम्ही बघा ना. आता सध्या पण जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांचे वडील सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, त्यांचं अख्ख्या घराण्यामध्ये हेच प्रथा चालू आहे. हे ते एक झालं उदाहरण. याच्या पूर्वीचे पण किती तर बघा, हे चाचा भतीजा वाद जो आहे ना तो आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्येच दिसतोय. ओके, म्हणजे त्यांच्या नियुक्ती कशी करायची यांच्याबद्दल तिथं ते ट्रान्सपरन्सी दाखवत नाहीत, पण त्यांना सगळ्या जगाची ट्रान्सपरन्सी बघायची. मला थोड्या कंप्लेंट आहेत माहिती का आपल्या सर्वोच्च न्यायालयाविषयी, पण ठीक आहे. इवन आत्ता बघा ते इलेक्शन जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आहेत त्यांच्याविषयी पण त्यांनी लगेच हस्तक्षेप केला, बट ते स्वतः ट्रान्सपरन्सी त्यांच्या स्वतःच्या जी ॲसेट्स आहेत त्यांच्याविषयीची नाही आहे. जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाल आणि या न्यायाधीशांच्या एकूण ॲसेट्स किती आहेत ह्याची जर माहिती बघाल तर पेजेस ब्लँक आहेत ते सगळे. म्हणजे या न्यायाधीशांकडे एवढे पैसे कुठून येत आहेत किंवा त्यांच्या सोर्स ऑफ इन्कम काय, त्यांना काही जजमेंट द्यायला काही वेगळं फंडिंग मिळते की काय, हे सगळं म्हणजे जसा सगळ्यांवरती सर्वेलन्स आहे ना, मग तसा या सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयांच्या न्यायाधीशांवरती का नको. ओके, आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत ना, मग हा उलटा प्रश्न आपण त्यांना पण विचारला पाहिजे, पण ते मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे टाकतील. ठीक आहे, पण जाऊ दे, आपण निवडणूक आयोगामध्ये आहोत. मी हे तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे थोडा अभ्यास करताना झापड उघडी ठेवून अभ्यास करत जा. असं ते तिथं दिलंय पुस्तकात म्हणजे तेच पाठ करत सुटायचं असा तुमचा व्ह्यू नका ठेवू. थोडा स्वतःच्या आकलनाचा पण वापर करत चला. ओके, निवडणूक आयोगामध्ये आहोत आपण, त्याची रचना आपण थोडक्यात बघून घेऊ. मुळात हा जो आयोग होता ना 1950ला, 25 जानेवारी 1950 रोजी, हा एका व्यक्तीचा आयोग होता. म्हणजे इथं एक सदस्यीय आयोग होता, हा एकच मुख्य निवडणूक आयुक्त होते.
हा असाच आयोग साधारण 1987 पर्यंत चालला. मग नंतर सरकार आणि राष्ट्रपतींमध्ये थोडेसे मतभेद होत गेले होते, भांडणं झाले होते. मग राष्ट्रपतींनी त्यांच्या पॉवरचा वापर केला. राष्ट्रपतींना ही पॉवर घटनेने दिली आहे. घटनेमध्ये ना राष्ट्रपतींसंदर्भात महत्त्वाची पॉवर आहे कलम 324 सब कलम 2 मध्ये. त्यानुसार राष्ट्रपती हे या निवडणूक आयोगामध्ये किती सदस्य असतील यांची संख्या ठरवण्याचं काम करतात. ओके, मग त्यावेळेस राष्ट्रपतींना वाटलं होतं की आणखीन 2 इतर सदस्य आपण नियुक्त करू. तर मग 1989 मध्ये पहिल्यांदाच हा आयोग 1 सदस्य आयोगावरून 3 सदस्यीय बनला. म्हणजे काय की इथं 2 इतर निवडणूक आयुक्त हे ॲड केले. ठीक आहे, त्यांची अपॉइंटमेंट केली होती. पण ती अपॉइंटमेंट फारशी चालली नाही. 4-5 महिन्यांमध्येच 1 जानेवारी 1990ला परत हे जे इतर 2 नियुक्त्या केल्या होत्या निवडणूक आयुक्तांच्या, तर त्या रद्द केल्या आणि परत एकदा हा आयोग 1 सदस्यीय आयोग बनला. पुढे जाऊन पुन्हा एकदा 1 ऑक्टोबर 1993 मध्ये 2 इतर निवडणूक आयुक्त हे तिथं अपॉइंट केले आणि परत हा आयोग 3 सदस्यीय बनला. त्या संदर्भातच्या घटनादुरुस्ती खूप महत्त्वाच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे, रिव्हिजन घेताना सांगणार आहे. पण सध्या हे लक्षात ठेवा, आत्ता सध्या हा एक बहुसदस्यीय आयोग आहे आणि ज्याच्यामध्ये एकूण सध्या 1 मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत. ओके, यांच्या सेवा शर्तींविषयी सांगायचं झालं ना, तर हे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त, ह्या तिघांचा दर्जा हा सुप्रीम कोर्टच्या जज एवढा असतो, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाने एवढा असतो. ओके, मी मुख्य न्यायाधीश म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाने एवढा असतो या तिघांचा दर्जा. म्हणजे त्यांचं वेतन, त्यांना पदावरून कसं दूर करायचं आहे, इव्हन त्यांचं रिटायरमेंट म्हणजे वयाची 65 पूर्ण होईपर्यंत किंवा 6 वर्ष मॅक्झिमम हे 3 व्यक्ती किंवा 3 सदस्य हे निवडणूक आयोगामध्ये राहू शकतात. ओके, एक म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, म्हणजेच त्याला आपण चीफ इलेक्शन कमिशनर असं म्हणतो. ठीक आहे, थोडक्यात याला रिवाईज करूयात आपण. हे रिवाईज करण्यासाठी आम्ही एक छान नोट्स बनवल्यात अशा. या नोट्समध्ये तुम्हाला एकाच या इमेजच्या माध्यमातून सगळ्या काही गोष्टी समजतील. भारतीय निवडणूक आयोग दिलाय. भारतीय संविधानाच्या 4 स्तंभांपैकी एक कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संस्था ती म्हणजे भारतीय निवडणूक आयोग. कलम 324 मध्ये याची तरतूद केलेली आहे. संसद, राज्य विधिमंडळे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकींवरती देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कलम 324 या आयोगाला दिलेला आहे. त्यानंतर राज्यामध्ये ज्या काही पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होतात यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाचा काहीही संबंध नसतो, म्हणजे ते त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. ओके, आत्ता महत्त्वाचं आहे, क्रोनॉलॉजी समजू म्हणतात ना अमित शहा, तर ते पण तुम्ही स्वतः समजून घ्या. 25 जानेवारी 1950ला या आयोगाची स्थापना झाली, म्हणून आपण या दिवसाला 25 जानेवारीला मतदार दिन म्हणून साजरा करतो. 1950 ते 1989 पर्यंत हा आयोग फक्त 1 सदस्यीय संस्था होती. याच्यामध्ये एकच सदस्य होता, तो म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त. ओके, 1989 मध्ये मतदानाचं वय हे 21 वरून 18 करण्यात आलं होतं. म्हणजे भारतामध्ये जे आधी 21 हे मतदानासाठीचं वय होतं ते घटवलं, म्हणजे ते 3 वर्षांनी कमी केलं, म्हणजे ते 18 केले. त्यामुळे काय झालं, सडनली भारताची मोठी पॉप्युलेशन ही एकसाथ मतदानासाठी ॲड झाली, लिस्टमध्ये ॲड झाली. त्यामुळं या आयोगावरती ताण पडू लागला. त्यामुळे याला बहुसदस्यीय करण्याची डिमांड येऊ लागली आणि म्हणून 61वी घटनादुरुस्ती केलेली आहे 1989 मध्ये. त्यानुसार हा आयोग बहुसदस्यीय आयोग बनला. ओके, पण पुढे जाऊन मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, जानेवारी 1990 मध्ये इतर जे 2 आयुक्त होते त्यांना रद्द करण्यात आलं. परत ऑक्टोबर 1993 मध्ये पुन्हा एकदा 2 जणांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशा पद्धतीने हा आता सध्या 3 सदस्यीय आयोग बनलेला आहे. घटनादुरुस्ती कोणतीही लक्षात ठेवायची आहे, 61वी घटनादुरुस्ती 1989ची, ज्यानुसार हा आयोग बहुसदस्यीय आयोग बनला आहे. ओके, आता या इमेजमधला डेटा जरी तुम्हाला आत्ता दिसला नसेल ना इथं, तरी या लेक्चरची PDF डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला हे सगळं झूम वगैरे करून सुद्धा बघता येईल. मी सेपरेटली या इमेजेस सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून वाचा. ओके, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 जे आयुक्त आहेत या सगळ्यांचे अधिकार समान आहेत. समान वेतन, समान भत्ते, समान सुविधा हे या तिघांचं इक्वल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने एवढा त्यांचा दर्जा सुद्धा मानला जातो. 2009 मध्ये
सर्वोच्च न्यायाधीशांचं वेतन हे 90,000 करण्यात आलं होतं. म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त, इतर 2 आयुक्त यांचं वेतन सुद्धा 90,000 त्यावेळेस करण्यात आलं होतं. ठीक आहे. यांचा कार्यकाल हा वयाची 65 वर्ष पूर्ण किंवा 6 वर्ष पदाचा कार्यकाल पूर्ण, याच्यापैकी जे आधी होतं एवढा त्यांचा कार्यकाल असतो. ओके. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी हे स्वतःचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. एवढी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांविषयी आणि इतर आयुक्तांविषयी तुम्हाला असायला पाहिजे. ओके. मी तुम्हाला ना या पदाविषयीच्या काही त्रुटी आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय. आपल्या घटनेमध्ये काय कमी आहे यांच्याविषयी. एक म्हणजे निवडणूक आयुक्त पात्रता निकष सांगितलेला नाहीये. दुसरं म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या सदस्यांचा कार्यकाल सांगितलेला नाहीये. त्याचबरोबर नियुक्त होणाऱ्या आयुक्तांची अन्य पदावरती नियुक्ती करण्यासंदर्भात बंदी घालायची अशा प्रकारचा उल्लेख सुद्धा कुठंच नाहीये. जसं इतर पदांसाठीची तरतूद आहे की ते दुसऱ्या कुठल्या तरी प्रॉफिटेबल पदावरती जाऊ शकणार नाही, त्याच्याविषयी त्यांना बंदी घालण्यात आली आहे. पण तसं या निवडणूक आयोगाविषयीचं नाहीये. त्यांच्यामध्ये जे आयुक्त आहेत यांच्याविषयी तशी तरतूद नाहीये. नियुक्त होणाऱ्या आयुक्तांची अन्य पदावरती नियुक्ती केली जाऊ शकते याचा अर्थ. ठीक आहे. या निवडणूक आयोगाचं ध्येयवाक्य खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक संस्थेचं काहीतरी एक गोल असतं, एक मोटो असतो. तर त्याचा गोल जो आहे तो मी तुम्हाला त्याचा सार सांगतोय. त्याच्या गोल किंवा यांचं ध्येय काय आहे तर अधिक कृतिशील व्यवहार आणि सहभाग, भारतात व जगामध्ये निवडणूक आधारित लोकशाही रुजू करून भारतीय निवडणूक आयोग हा सर्वोत्तमतेचे केंद्र बनवणे किंवा केंद्र बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे, हे आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचं ध्येयवाक्य आहे. याचा अर्थ काय होतो अगदी एका शब्दात तर आपल्या भारतीय निवडणूक आयोगाला जगात द बेस्ट व्हायचं आहे. ठीक आहे. तर या लेक्चरच्या माध्यमातून निवडणूक आयोग हा विषय अगदी डिटेलमध्ये आपण बघितलाय. प्रत्येक मुद्दा अगदी बारकाईने आपण बघितलाय. आपला MPSC आयोग हा काही याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एकही क्वेश्चन नाही विचारणार. हां, फक्त जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की ऑलरेडी आम्ही एक लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्या केंद्र सरकारने न्यायालयाचा निर्णय कसा पलटला, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पलटून एक कायदा बनवतायत या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भातचा. तर ते लेक्चर तुम्ही एकदा बघा. 15-16 मिनिटाचंच आहे, पण सगळे पॉईंट अगदी व्यवस्थित क्लिअर होतील. ओके. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे लेक्चर कसं वाटले आम्हाला कमेंट करून कळवा. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.